आज आपण अगदी गावरान चवीचं मेथीचं पिठलं बनवणार आहोत. मेथीची भाजी खूप वेळा बनवतो, एकदा हे पिठलं नक्की बनवून बघा. त्याच्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे तेल घेतले. कढई छान तापल्यानंतर तेल घातलं. अर्धा चमचा जिरे घातलेत. जिरे छान तडतडले गेले पाहिजे. त्याच्यानंतर मी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात. आता लसूण आपल्याला थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण माझा परतून झालेला आहे. याच्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या या पद्धतीने मधून कापून घेतल्यात. 1-2 मिनिटं याला मी परतून घेणार आहे. आणि इथे मी एक मोठा कांदा थोडासा असा जाडसर कापून घेतलाय. कांदा सुद्धा आपल्याला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा माझा परतून झाला की मी इथे पाव चमचा हळद घातली आहे. हळद घालून परतून घेतलं. आणि आता मी इथे मेथी जी असते ना ती अगदी बारीक थोडीशी अशी ओबडधोबड कापून घेतली आहे. मी थोड्या दांड्या सुद्धा घेतल्या आहेत त्याच्या. मेथी घातली कढईमध्ये. मेथीला आपण परतून घेणार आहोत. मेथी माझी परतून झाली की त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे. मीठ घातल्याने मेथीला पाणी सुटेल आणि मेथी शिजली जाईल. चवीपुरतं मीठ घालते. आता इथे मी जे मीठ घातलंय ना ते फक्त मेथीपुरतं घातलंय. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि याच्यावर मी झाकण न ठेवता याला शिजवून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटं याला मी शिजवून घेणार आहे, थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत. इथे मेथी आपली शिजते आहे. तोपर्यंत आपण इथे एक बेसनाचा घोळ बनवून घेऊया. इथे मी या वाटीने 1.5 कप बेसन घेतलंय. बरोबर 1.5 कप बेसन घेतलं. चवीपुरतं मीठ घातलंय आणि आधी मिक्स करून घेते आणि पाणी घालून याच्या सगळ्या गुठळ्या मळून घेणार आहे. इथे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी इथे बरोबर 1.5 ग्लास पाणी वापरलंय, म्हणजेच 1.5 कप पाणी वापरलं आहे. याच्या आधी गुठळ्या मोडून घेणार आणि मग कढईत त्याला छान असं ओतून घेणार आहे. माझ्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत. मेथी कशी शिजली ते दाखवते आधी. मेथी सुद्धा आपली नरम झाली आहे, छान शिजली आहे. आता याच्यामध्ये मी केलेलं बेसनाचं मिश्रण घालणार आहे. बेसनाचं मिश्रण घातलं, त्याला छान असं मिक्स करून घेतलं. थोडीशी हळद घालणार आहे. पाणी वाढवते मी थोडंसं. पिठलं हे जरासं असं पातळसरच असतं. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता हे 7 ते 8 मिनिटं छान असं शिजवून घेणार आहे. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. पिठलं छान शिजलंय आपलं.
मला पिठलं थोडंसं असं पातळसरच आवडतं. तुम्हाला जर थोडंसं घट्ट आवडत असेल ना तर अजून ह्याला 3 ते 4 मिनटं शिजवून घ्या. आता याच्यात मी ना 2 ते 3 आमसुलाचा रस घालणार आहे आणि आमसुलं घालणार आहे. आमसुलं म्हणजे कोकम. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून झालेलं आहे. आता मी हे सर्व करून घेणार आहे. मस्त गरम गरम अशी ज्वारीची भाकरी, त्याच्यासोबत पिठलं आणि फोडलेला कांदा, 2 तिखट झणझणीत अशा हिरव्या मिरच्या. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.